सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मग काय चाललंय मंडळी? थंडी हिवाळा बिवाळा कसं चाललंय तुमच्याकडे? मजेत ना? छान. मग काय नवीन वर्षाची तयारी वगैरे काय? सध्या मार्गशीर्ष चालू आहे ना? आमच्याकडे पण असो. तर मंडळी सध्या तरी या तुमचाच नाश्ता करायला नाश्ता करू पण छानपैकी, नंतर तुमच्याशी बोलतो. हे बघा मंडळी, इथे आहे मेथीची भाजी, आज चपाती आहे. चला या नाश्ता करायला मस्त की. आज पण मंडळी तुम्हाला रात्रीच भेटतोय जेवताना. आणि जेवायला मंडळी डाळ होती, मेथीची भाजी संपली, पोळा बनवला म्हणून समीक्षाने इथे. चपात्या पण होत्या, भात डाळ आहे. आज समीक्षाने एक नवीन सुरुवात केली आहे, नंतर सांगतो मी तुम्हाला काय सुरुवात केली ते. पण चांगली सुरुवात केली. त्यांना गट्टू पण बसले जेवायला. मंडळी आता बसलोय, जेवण बिवून झालं आणि आता बसलोय आणि आराम चाललाय. तर बसलोय आता. थंडी भरपूर आहे मंडळी, दिवसाची पण थंडी लागते. हां, गट्टू इकडे खेळतोय, आम्ही सगळेच बसलोय. जेवण मंडळी काय होईल काय सांगता येत नाही. क्षणार्धात आपण म्हणतात ना, होत्याचं नव्हतं होईल, नाही सुचत शब्द. म्हणजे जीवन स्वस्त झालं असं म्हणायला काही हरकत नाही. बघा ना, कधी कधी पुलावरनं चालताना मृत्यू होतो, कधी कधी चालतो म्हणजे हां, कधी कधी रस्त्यावरनं चालताना मृत्यू होतो, कधी कधी फिरायला गेल्यावर मृत्यू होतो. म्हणतात ना, प्रत्येक ठिकाणी हवेत मृत्यू होतो, रस्त्यावर मृत्यू होतो, पाण्यात मृत्यू होतो. आज त्यातलीच एक घटना म्हणजे एलिफंटाला बोट, पर्यटकांची बोट जात होती एलिफंटाला जाण्यासाठी, गेटवे ऑफ इंडियातनं. आणि त्याच्यामध्ये ते लोक प्रवास करत असताना नौदलाच्या नेव्हीच्या बोटीने त्यांना धडक दिली आणि त्या धडकेत ती बोट पलटी झाली आणि त्यातले जे प्रवासी होते, जे पर्यटक होते, जे टुरिस्ट होते, ते पाण्यात बुडाले. आणि त्यातल्या आत्तापर्यंत म्हणजे आत्ता सद्यस्थितीपर्यंत मंडळी 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले नौदलातले 3 लोक होते आणि पर्यटकांपैकी 10 लोक होते. आता मंडळी त्याच्यावर सगळे रिपोर्ट येतीलच, कुणाची चूक होती, काय चूक होती, एकमेकावर ब्लेम गेमसुद्धा होईल. पण जीवन स्वस्त झालंय काय ना. या घटना ऐकण्याला मंडळी सुन्न व्हायला होतं. फक्त आनंद एवढाच वाटतो, म्हणजे समाधान एवढंच वाटतं की आपण त्यात नव्हतो म्हणून समाधान वाटतं. पण आपल्यावरती वेळ येणारच नाही असं नाही ना मंडळी. असं मंडळी जीवन आहे म्हणल्यानंतर हे चालणारच. जसा माणूस जन्माला येणार तसा तो त्याचा जीवनाचा अंत सुद्धा होणार. पण तो अंत असा अनपेक्षित, म्हणतात ना, माहीत नसलेला, कुठे घडेल काय घडेल सांगता येणार नाही. मृत्यू यावा मंडळी, नक्कीच यावा, पण त्याची कारणं आहेत ना ती मंडळी, ती कदाचित आपल्या चुकीमुळे झालं असेल तर गोष्ट वेगळी. पण जेव्हा त्याच्यासाठी दुसरे कारणीभूत होतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. असं मंडळी, त्यात काय मी म्हणजे आता लेक्चर ज्ञान पाजरत नाही माझं, पण असो, त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो एवढीच प्रार्थना. वाईट वाटलं मंडळी. मी बोललो होतो मगाशी, समीक्षाने काहीतरी नवीन सुरुवात केली आजपासून. तर सांग समीक्षा, आता तूच सांग, मी सांगण्यापेक्षा तूच सांग. अरे बघून सांग, त्यात का लाजायचं काय? नाही तू सांग. बिझनेस नाही बाळा, म्हणजे मीच सांगतो तुम्हाला.
तिने एक छोटंसं आपलं म्हणजे तिला 1-2 महिलांनी विचारलं होतं की तुम्ही गाडी चालवता तर आम्हाला थोडी शिकवाल का गाडी. तर ती बोली मी ठीक आहे शिकवेन म्हणून. तर अरे बघ तर इकडे कॅमेऱ्यातून मी तर मंडळी हां समीक्षाने मग त्या 2 महिलांना सांगितलं मी शिकवेन म्हणून. तर आजपासनं तिने त्या 2 महिला आल्यात आमच्याच गाववाल्या आहेत, त्यांना शिकवायला आजपासून चालू केलं आहे. संध्याकाळी ग्राउंडवर जायचं आणि त्यांना शिकवायचं. 2 जणी आहेत, अर्धा तास प्रत्येकीला तिने वाटून दिलेलं आहे. तर म्हणजे तिने शिकवायला जस्ट स्टार्ट केलं. आपण जसं कोणा कसं शिकवतो मित्रमैत्रिणीला तसंच तिने शिकवायला स्टार्ट केलं आहे. जर तू आपल्यापैकी कोणाला आपल्या व्हिडिओ सबस्क्रायबरपैकी इथं राहणारं कोण असेल आपल्या विभागात तर त्यांना जर शिकायचं असेल तर नक्की सांगा समीक्षा, बरोबर की नाही. तुम्हाला ॲक्टिवा 2 व्हीलर ॲक्टिवा शिकवेल तुमच्या टायमिंगनुसार ऍडजस्ट करून ना बिना क्लचवाली होते. तर बघा आजपासून समीक्षाने चालू केलंय, ते मनाव घेतलंय आणि तुला शुभेच्छा ह्या कामासाठी, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपल्या सबस्क्रायबर परिवारातर्फे. चला तुम्हाला कोणाला शिकायचं असेल तर नक्कीच सांगा, आम्हाला आवर्जून मेसेज करा, कॉन्टॅक्ट करा. तर मंडळी मला आता आपला व्हिडिओ संपवायची वेळ आली. हां तर खरंच कुणाला जर शिकायचं असेल आपल्यापैकी आणि आपल्या इथेच राहणारे असतील तर त्यांनी नक्कीच संपर्क साधा, महिला वर्गाने संपर्क साधा. मी नाही शिकलो पण ती दुसऱ्याने शिकवते. आता तो माझी मनात मला शिकायचंच नाही मुळात, म्हणजे मला भीती वाटते थोडीशी म्हणून मी नाही शिकत आहे. पण ती शिकवेल, सायकलच नाही पण समीक्षा शिकवेल नक्की. जर कुणाला शिकायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आमच्याशी. आणि तुर्तास या व्हिडिओमध्ये आता मंडळी इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.